स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। ईश्वरी मनात म्हणते, उद्या कोर्टाचा निकाल लागणार आहे, माहीत नाही काय होईल। खोलीत ईश्वरी उद्याबद्दल विचार करत होती तर स्टडीमध्ये रुद्र आहे। ईश्वरीला काही वेळाने झोप लागते, पण रुद्रायला झोप यायला खूप उशीर होतो। तो उद्या काय निकाल लागेल याचाच विचार करत राहतो। आता पुढच्या दिवशी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा खूप वेगळा होता। रुद्राय आपला मॉर्निंग रुटीन पूर्ण करून मंदिरात जातो। आज तो नेहमीपेक्षा जास्त वेळ मंदिरात थांबतो। कदाचित आपल्या बाजूने निकाल लागावा अशी प्रार्थना करत होता। जरी रुद्रायला माहीत होतं की तो योग्य आहे आणि विजय त्याचाच होईल, तरीही त्याच्या मनात अस्वस्थता होती। दुसरीकडे राठोड भवनमध्ये विशालजी ऑफिसला जाण्याच्या तयारीत होते। बाकी सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते, तर दुसऱ्या बाजूला रवी आज खूप आनंदात होता। त्याच्या हातात एक फाईल होती, ज्यामध्ये त्या जमिनीची कागदपत्रे होती। त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता। तो निवांत बसून नाश्ता करतो आणि काही वेळाने निघायचे ठरवतो। इकडे रुद्राय घरी परतला होता। तो येऊन डायनिंग टेबलवर बसतो। विशालजी त्याची वाट पाहत होते। लक्ष्मीजी रुद्रायसाठी नाश्ता वाढतात। विशालजी रुद्रायला म्हणतात, मी ऑफिसला जात आहे, तू कोर्टात जा आणि त्यानंतर तिथे जाऊन ये। रुद्राय त्यांना म्हणतो, तुम्ही सोबत येणार नाही का? विशालजी म्हणतात, नाही, तिथे माझे काही काम नाही, तू सगळं सांभाळशील। रुद्राय म्हणतो, ठीक आहे काका। रुद्राय नाश्ता करतो। विशालजी ऑफिसला निघून जातात। काही वेळाने रुद्राय आपल्या खोलीत जातो। तो तयार होऊन खाली येतो आणि थोड्याच वेळात कोर्टासाठी रवाना होतो। जवळपास अर्ध्या तासात तो कोर्टाबाहेर पोहोचतो। रुद्राय वेळ पाहतो, 11:30 वाजले होते। रुद्राय तिथेच बाहेर बसून आपल्या खटल्याच्या वेळेची वाट पाहू लागतो। त्याचा वकीलही त्याच्यासोबत बसला होता। तेवढ्यात रुद्रायची नजर रवीवर पडते। तोही आपल्या वकिलासोबत तिकडे येत होता। त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य होते। रुद्राय त्याच्याकडेच पाहत होता। रुद्रायचा वकील रवीकडे पाहतो आणि म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, त्याच्याकडे कोणताही पुरावा नाही। रुद्राय म्हणतो, हो, मला माहिती आहे। काही वेळाने रुद्राय आणि रवी आपापल्या वकिलांसोबत कोर्टरूममध्ये येतात। 5 मिनिटांनंतर न्यायमूर्ती कोर्टरूममध्ये येतात आणि 12 वाजता सुनावणी सुरू होते। रुद्रायचा वकील आपली बाजू मांडतो आणि न्यायाची मागणी करतो। रुद्रायच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले होते। तेवढ्यात रवीचा वकील ती कागदपत्रे न्यायालयात सादर करतो आणि ती जागा रवीला देण्याची मागणी करतो। ती कागदपत्रे पाहताच रुद्रायच्या चेहऱ्यावर चिंता उमटते। न्यायमूर्ती म्हणतात, आज जेव्हा या खटल्याचा निकाल लागणार आहे, त्याच दिवशी तुम्ही नवा पुरावा सादर करत आहात? रवीचा वकील म्हणतो, क्षमा करा माननीय न्यायमूर्ती महोदय, पण मला वाटले ही कागदपत्रे तुम्हाला दाखवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून चुकीचा निर्णय होणार नाही। रुद्रायचा वकील म्हणतो, माननीय न्यायालय, ही कागदपत्रे बनावटही असू शकतात, त्यामुळे मी विनंती करतो की या कागदपत्रांच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नये। रवीचा वकील म्हणतो, तुम्ही म्हणालात म्हणून न्यायमूर्तींनी ते मान्य करावे का? हे न्यायालय आहे, तुमचे घर नाही की तुम्ही म्हणाल तसे होईल। रुद्रायचा वकील, माननीय न्यायालय, आम्हीही अनेक पुरावे सादर केले आहेत, त्यामुळे या कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी अशी माझी विनंती आहे। रुद्रायच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, तर रवी आनंदाने फुलून गेला होता। न्यायमूर्ती काही क्षण विचार करतात आणि म्हणतात, न्यायालयात नवीन पुरावा सादर झाल्यामुळे हा खटला पुढील सुनावणीसाठी तहकूब करण्यात येत आहे। पुढील सुनावणी आजपासून 2 दिवसांनी म्हणजे 23 तारखेला होईल। आजचे न्यायालयीन कामकाज येथे समाप्त करण्यात येत आहे। दोन्ही वकील न्यायमूर्तींसमोर मान झुकवतात आणि न्यायमूर्ती कोर्टरूममधून बाहेर निघतात। रुद्राय आपल्या वकिलाजवळ येतो आणि कोर्टरूमच्या बाहेर पडतो। रवीही आपल्या वकिलासोबत त्यांच्या मागोमाग बाहेर येतो। रुद्राय तिथून निघणार इतक्यात रवी त्याला हाक मारतो, मिस्टर राठोड। रुद्राय त्याच्याकडे वळून पाहतो। रवी त्याच्याजवळ येतो आणि हसत म्हणतो, मिस्टर राठोड, न्यायालय जरी 2 दिवसांनी निकाल देणार असले तरी विजय तर आजच ठरला आहे। रुद्राय त्याला म्हणतो, तू इतका अति आत्मविश्वास कसा ठेवतोस? अजून निकाल लागलेलाच नाही। रवी म्हणतो, माहिती आहे, पण तू फक्त ती जागाच नाही तर आणखी काही गमावले आहेत। रुद्राय त्याला म्हणतो, मला उशीर होत आहे, माझ्याकडे अजूनही बरीच कामे आहेत। रुद्राय वळून निघणार इतक्यात रवी पुन्हा म्हणतो, हे कागदपत्रे माझ्याकडे कुठून आली हे जाणून घ्यायची इच्छा नाही का? रुद्राय त्याच्याकडे वळून, त्याने काय फरक पडतो, कुठूनही बनवून आणली असशील, अशा गोष्टींमध्ये तू तरबेज आहेस।
रवी हसत म्हणतो, नाही मिस्टर राठोड, ही कागदपत्रे मला कुणीतरी दिली आहे. माहिती आहे कोणी? रुद्राय थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, कोणी दिली? रवी हसत म्हणतो, मिसेस राठोडने. तुझ्या पत्नीने? रुद्रायच्या डोळ्यात संताप उसळतो. तो रवीची कॉलर पकडतो आणि रागाने म्हणतो, पुन्हा माझ्या पत्नीचे नाव घेतलेस तर इथेच ठार मारीन. रवी म्हणतो, सत्य हेच आहे मिस्टर राठोड. विश्वास नसेल तर जाऊन स्वतःच्या पत्नीला विचार. रुद्राय रागाने म्हणतो, तुला वाटते तू काही बोलशील आणि मी त्यावर विश्वास ठेवेन? कधीच नाही. मला माहिती आहे ती असे कधीच करू शकत नाही, त्यामुळे तिला विचारण्याचा प्रश्नच नाही. रवी म्हणतो, विश्वास नसेल तर नको ठेवूस, पण माझी आधी कॉलर सोड. रुद्राय त्याची कॉलर सोडतो. रुद्रायला माहिती होतं की रवी अत्यंत नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. त्याने अनेकदा रुद्रायला धमक्या दिल्या होत्या, अगदी त्याला मारण्याचाही प्रयत्न केला होता. पण गेल्या अनेक महिन्यात त्यांनी कधीच रुद्रायच्या कुटुंबाला या प्रकरणात ओढले नव्हते. रवी रुद्रायकडे पाहत म्हणतो, मी हरलो तरी फक्त ती जागा गमावेन, पण तू हरलास तर जागेसोबत तुझा विश्वासही गमावशील. रुद्राय म्हणतो, तुझी निरर्थक बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. रुद्राय आपल्या वकिलासोबत तिथून निघून जातो. वकीलही थोडा चिंतेत होता, पण त्याला माहिती होते की रुद्राय त्याच्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहे, त्यामुळे तो काहीच बोलत नाही. रुद्राय काही अंतरावर वकिलाला सोडतो आणि स्वतः शहराबाहेरील शिवमंदिरात जातो. तो बराच वेळ तिथे बसून विचार करत राहतो. त्याचे मन कुठेतरी रवीच्या शब्दांवर विश्वास ठेवत होते, पण त्याचे हृदय ते मान्य करायला तयार नव्हते. रुद्राय वेळ पाहतो. 4 वाजायला आले होते. तो घरी जाण्यासाठी निघतो. रुद्राय राठोड भवनात पोहोचतो. तो आधी आपल्या खोलीत जातो आणि लॉकरमधील कागदपत्रे तपासतो, पण ती तिथे नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ईश्वरी तिथे नव्हती. रुद्राय खाली येतो. तो ईश्वरीला शोधत होता. त्याच्यासाठी ईश्वरीशी बोलणे अत्यंत आवश्यक होते, कारण त्याला रवीच्या बोलण्यावर विश्वास होता. म्हणून नव्हे तर रवीने ईश्वरीचे नाव का घेतले हे जाणून घ्यायचे होते. जर रवीला ईश्वरीबद्दल माहिती असेल तर तिच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. रुद्राय लक्ष्मीजींच्या खोलीत येतो. ईश्वरी तिथेच होती. लक्ष्मीजी रुद्रायकडे पाहून म्हणतात, कधी आलास बेटा? रुद्राय म्हणतो, आत्ताच काही वेळापूर्वी आलो. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, तुझ्यासाठी जेवण वाढू का, की कॉफी घेणार? रुद्राय म्हणतो, आता काही नको आई, मला यांच्याशी काही बोलायचे आहे. ईश्वरी म्हणते, बोला, काय बोलायचे आहे? रुद्राय तिला म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत चला. रुद्राय ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला आपल्या खोलीत घेऊन जाऊ लागतो. लक्ष्मीजी तिथेच बसल्या होत्या. त्या क्षणी रुद्रायचे वागणे त्यांना काहीसे वेगळे वाटले. रुद्राय ईश्वरीचा हात धरून तिला खोलीत घेऊन येतो. तो तिचा हात सोडतो आणि दरवाजा लॉक करतो. रुद्रायच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो ईश्वरीकडे पाहतो आणि म्हणतो, वा रे, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. ईश्वरी म्हणते, विचारा. काय विचारायचे आहे? रुद्राय तिला म्हणतो, तुम्ही रवीला ती कागदपत्रे दिली होती का? रुद्रायचे बोलणे ऐकल्यानंतर ईश्वरी काहीच उत्तर देत नाही. रुद्राय अस्वस्थपणे तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मला माहिती आहे की तुम्ही असे केलेले नाही. फक्त एकदा तुमच्या तोंडून ऐकायचे आहे भारे, तुम्ही ती कागदपत्रे दिली होती का? ईश्वरी हळू आवाजात म्हणते, हो. रुद्राय आश्चर्याने, काय? तुम्हीच दिली? रुद्रायची अस्वस्थता आता आश्चर्यात बदलली होती. त्याला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे ईश्वरी पुन्हा म्हणते, हो, मीच ती कागदपत्रे दिली होती. रुद्राय म्हणतो, तुम्ही पण का? ईश्वरी म्हणते, त्याचा जीव वाचवण्यासाठी. तुम्ही त्याला मारण्यासाठी धमकी दिली होती, मला ते समजले होते. रुद्राय थोड्या रागाने म्हणतो, तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही काय केले आहे? ईश्वरी, जे केले ते योग्यच केले आहे. रुद्राय रागाने म्हणतो, तुम्ही असे का केले? का? रुद्राय रागात आपला हात टेबलवर आपटतो. त्यामुळे टेबलवर ठेवलेली शोपीस त्याच्या हातात लागते आणि त्याच्या हातातून रक्त वाहू लागते. ते शोपीस खाली पडते. तो मोठ्या आवाजात, तुम्हाला काहीच माहिती नाही. मी फक्त धमकी दिली होती. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला काहीच माहिती नाही. शोपीस खाली पडल्याचा आवाज ऐकून लक्ष्मीजी वर येतात. रुद्रायचा आवाज मोठा असल्यामुळे ईश्वरी थोडी घाबरली होती. दुसरीकडे रुद्रायच्या हातातून टपटप रक्त गळत होते. रुद्राय अजून काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजतो. रुद्राय फोन उचलतो. स्क्रीनवर दिसणारे नाव पाहताच त्याचे पाय डगमगतात. त्याचे हात थरथरू लागतात. तो फोन त्याच महिलेचा होता जिला भेटण्यासाठी विशालजी गेले होते. तो फोन उचलतो आणि थरथरत्या आवाजात म्हणतो, हॅलो. ती महिला, रुद्राय, तुम्ही आता इथे येऊ शकता का? रुद्राय म्हणतो, सगळं ठीक आहे ना? काय झालं? ती महिला, हो, पण तुम्ही आधी इथे या. खोलीच्या बाहेरून लक्ष्मीजींचा आवाज येतो, रुद्र, ईश्वरी, सगळं ठीक आहे ना बाळांनो? रुद्राय
फोन कट करतो आणि खिशात ठेवतो. त्याचे डोळे लाल झाले होते. ईश्वरी मात्र काहीच बोलत नाही. रुद्राय तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुम्ही असे करायला नको होते. तो दरवाजा उघडतो. लक्ष्मीजी त्याला काही विचारण्याआधीच तो भराभर खाली निघून जातो. लक्ष्मीजी ईश्वरीकडेच पाहतात. तेवढ्यात त्यांची नजर खाली पडलेल्या रक्तावर जाते. त्या घाईघाईने आत येतात. ईश्वरी बाळा, काय झालं? तुला लागलं आहे का? ईश्वरी त्यांच्याकडे पाहते आणि नकारार्थी मान हलवते. लक्ष्मीजी आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि विचारतात, मग रुद्रला लागलं आहे का? ईश्वरी हो म्हणते. लक्ष्मीजी, तो इतक्या घाईत कुठे गेला? ईश्वरी म्हणते, माहीत नाही आई. लक्ष्मीजी, तू रतनसोबत त्याच्या मागे जा. तो रागात घरातून गेला आहे. तू त्याच्यासोबत असायला हवे. ईश्वरी होकारार्थी मान हलवते आणि खाली येते. दुसरीकडे रुद्राय घाईत गाडीची चावी आणायला विसरला होता. तो रतनकडे दुसऱ्या गाडीची चावी मागतो आणि निघून जातो. ईश्वरी खाली आली होती. ती रतनला म्हणते, सरांच्या मागे चला लवकर. रतन म्हणतो, ओके मॅडम. तो लगेच गाडी काढतो आणि ईश्वरीला घेऊन रुद्रायच्या मागे निघतो. लक्ष्मीजी मात्र चिंतेत होत्या. त्या कविताला खोली साफ करण्यास सांगतात. रुद्रायच्या हातातून अजूनही रक्त वाहत होते. तो एका हाताने खिशातून रुमाल काढतो आणि तो घट्ट आपल्या हाताला बांधतो. रुद्रायची गाडी भरधाव वेगाने जात होती, तर रतनही रुद्रायची गाडी नजरेआड होऊ देत नव्हता. जवळपास 20 मिनिटानंतर रुद्राय गाडी थांबवतो. रतनही त्याच्या मागे गाडी थांबवतो. ईश्वरी बाहेर पाहते, पण तिला काहीच समजत नाही. रुद्रायची गाडी गेटमधून आत जाते. रतनही गाडी पुढे घेतो. ईश्वरी बाहेर पाहते तेव्हा तिला एक NGOचा फलक दिसतो. ती थोडी आश्चर्यचकित होते. रुद्राय आत गाडी पार्क करतो आणि बाहेर उतरतो. ईश्वरी गाडीतून उतरते. ईश्वरी रुद्रायच्या मागे चालू लागते. तिची नजर रुद्रायच्या हातावर होती. त्याच्या हाताला बांधलेला रुमाल पूर्णपणे रक्ताने भिजला होता. पण रुद्रायला सध्या काही सुचत नव्हते आणि त्यालाही त्याची पर्वा नव्हती. रुद्राय आपल्या हाताने चेहरा व्यवस्थित करतो. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि ऑफिसमध्ये प्रवेश करतो. ईश्वरीही त्याच्या मागोमाग ऑफिसमध्ये जाते. ती महिला रुद्रायला पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटते. ती महिला दुसरी कोणी नसून त्या NGOची देखभाल करणारी होती. ती महिला, या बसा रुद्राय. रुद्राय खुर्चीवर बसतो. ईश्वरी तिथेच उभी होती. ती महिला ईश्वरीकडे पाहत म्हणते, तुम्ही उभ्या का आहात? तुम्ही सुद्धा बसा. ईश्वरी रुद्रायच्या शेजारच्या खुर्चीवर बसते. ती समोर पाहते. त्या महिलेच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते, जे रुद्रायलाही समजत होते. ती काही विचारण्याआधीच रुद्राय म्हणतो, मिस लीना या माझ्या पत्नी आहेत. ईश्वरी, मिस लीना म्हणतात, तुम्हाला भेटून आनंद झाला. ईश्वरी म्हणते, मलाही. मिस लीना म्हणतात, रुद्राय मला तुमच्याशी काही बोलायचे होते. रुद्राय काळजीने म्हणतो, काय झालं मिस? सगळं ठीक आहे ना? मिस लीना, हो तसं समजा, पण त्या ईश्वरीकडे पाहत होत्या. रुद्राय ते लक्षात घेतो आणि म्हणतो, तुम्ही सांगू शकता? मिस लीना म्हणते, आज कोर्टाची तारीख होती ना, काय झालं? रुद्राय म्हणतो, पुढची तारीख मिळाली आहे, पण तुम्ही काय विचारत आहात? रवीने काही केलं का? मिस लीना म्हणतात, नाही, अजून तरी त्याने काही केलेले नाही. रुद्राय म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तो काही करू शकणार नाही. मिस लीना म्हणतात, मला माहिती आहे, पण अजून एक गोष्ट आहे. रुद्राय म्हणतो, सांगा. मिस लीना म्हणतात, परवा रात्री निधी झोपायला गेली आणि त्यानंतर तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले आहे. रुद्राय आश्चर्याने, असे काय झाले की तिने असे केले? मिस लीना म्हणतात, माहिती नाही. काल सकाळी ती बाहेर आली नाही म्हणून मी तिला बोलवायला गेले होते, पण तिने दरवाजा उघडला नाही. तिने हट्ट धरला की रुद्रदादा येतील तेव्हाच दरवाजा उघडेन. रुद्राय म्हणतो, तुम्ही मला काल का नाही सांगितले? तिला खोलीत राहून इतका वेळ झाला आहे आणि काकांनी सुद्धा याबद्दल काही सांगितले नाही. मिस लीना म्हणतात, कारण त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही. मला तुला सांगायचे होते, पण आज कोर्टाची तारीख होती म्हणून मी सांगितले नाही. रुद्राय म्हणतो, निधी कुठे आहे? मी तिच्याशी बोलतो. मिस लीना म्हणतात, माझ्यासोबत या. मिस लीना रुद्राय आणि ईश्वरीला घेऊन निधीच्या खोलीजवळ येतात. त्या दरवाजावर टकटक करतात आणि म्हणतात, निधी बाळा, दरवाजा उघड. निधी म्हणते, मला फक्त रुद्रदादांशी बोलायचे आहे. मिस लीना रुद्रायकडे पाहतात. रुद्राय त्यांना तिथून जाण्याचा इशारा करतो. मिस लीना तिथून निघून जातात. ईश्वरी तिथेच उभी होती. रुद्राय दरवाजावर टकटक करतो. निधी आतून म्हणते, मला कुणाशीच बोलायचे नाही. रुद्राय म्हणतो, माझ्याशीही बोलायचे नाही का? निधी म्हणते, तुम्ही? रुद्राय म्हणतो, मी तुझा रुद्रदादा. तू म्हणाली होतीस ना, मी आलो की दरवाजा उघडशील, मग आता उघड.
रुद्राईचे बोलणे ऐकताच निधी दरवाजा उघडते. ती रडतच रुद्रायला मिठी मारते. रुद्राय अलगद स्वतःला तिच्या मिठीतून सोडवतो आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. निधी काहीच बोलत नाही, फक्त रडत होती. रुद्राय तिला जवळ घेतो, काही वेळ तिच्या पाठीवरून हात फिरवतो, मग तिला स्वतःपासून थोडे दूर करून तिचे अश्रू पुसतो आणि विचारतो, काय झालं बाळा, तू का रडते आहेस, मला सांग. निधी रडत म्हणते, दादा मला काहीतरी झाले आहे. रुद्राय म्हणतो, आधी रडणे थांबव आणि मला सांग काय झाले आहे. निधी म्हणते, मला काहीतरी आजार झाला आहे. रुद्राय म्हणतो, आजार, कोणता आजार बाळा, नीट सांग, काय झाले आहे. निधी रडत म्हणते, माहिती नाही दादा, पण पोटात खूप दुखते आणि 2 दिवसांपासून रक्तस्रावही होत आहे. माझ्या जीन्सलाही रक्त लागले. रुद्राय म्हणतो, तुला कुठे दुखापत झाली आहे का, किंवा तू कुठे पडली होतीस का. निधी म्हणते, नाही. रुद्राय विचार करत ठीक आहे. निधी म्हणते, दादा मला डॉक्टरांकडे घेऊन चला. रुद्राय काही क्षण विचार करतो आणि मग निधीला म्हणतो, बाळा एकदा गोल फिरून दाखव. निधी त्याचे ऐकून एकदा गोल फिरते. रुद्राय तिच्या जीन्सवरील रक्ताचे डाग पाहतो आणि त्याला सर्व समजते. तो हसत म्हणतो, तुला कोणताही आजार झालेला नाही, तू पूर्णपणे ठीक आहेस आणि जे आता तुझ्यासोबत घडत आहे त्याला मासिक पाळी म्हणतात. निधी त्याला म्हणते, त्याचा अर्थ काय असतो. रुद्राय विचार करत म्हणतो, याचा अर्थ तुझे शरीर तुला सांगत आहे की आता तू मोठी होत आहेस. असे समज, मुलींच्या शरीरात एक अवयव असतो ज्याला गर्भाशय म्हणतात. त्यामध्ये दर महिन्याला एक थर तयार होतो. निधी म्हणते, थर, कसा थर. रुद्राय तिला समजावत म्हणतो, अगदी पातळसा, आणि तो थर दर महिन्याला 5 ते 7 दिवसांत रक्तासोबत शरीरातून बाहेर पडतो. एवढीच गोष्ट आहे. निधी म्हणते, म्हणजे मी आजारी नाही. रुद्राय म्हणतो, नाही, तू पूर्णपणे ठीक आहेस आणि हे फक्त तुझ्याबरोबरच होत नाही, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हे घडते. त्यामुळे काळजी करण्यासारखे किंवा रडण्यासारखे काहीच नाही. निधी म्हणते, खरंच. रुद्राय हसत म्हणतो, हो अगदी खरं. रुद्राय तिचे अश्रू पुसतो आणि तिला मिस लीनाकडे चलायला सांगतो. ईश्वरी त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकत होती. रुद्रायने त्या छोट्या मुलीला इतक्या सहजपणे समजावून सांगितले होते की त्याची समजावून सांगण्याची पद्धत ईश्वरीला खूप आवडली. रुद्राय निधीचा हात धरतो आणि तिला घेऊन मिस लीनाकडे येतो. रुद्राय मिस लीनांना संपूर्ण गोष्ट सांगतो. मिस लीना एका महिलेला बोलावतात आणि तिला निधीला सोबत घेऊन जाण्यास सांगतात. ती महिला निधीला घेऊन तिथून निघून जाते. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि हळूहळू अंधार पडू लागला होता. मिस लीना रुद्राय आणि ईश्वरीला बसायला सांगतात. त्या दोघांसाठी कॉफी मागवतात. काही वेळातच सर्वांसाठी कॉफी येते. ते कॉफीचा एक घोट घेतात. मिस लीना म्हणतात, धन्यवाद रुद्राय, एका फोनवर लगेच आल्याबद्दल. रुद्राय म्हणतो, काय मिस लीना, तुम्ही सुद्धा. तसेही काकांनी मला सांगितले होते की मी येऊन तुम्हा सर्वांना भेटून जावे, पण ऑफिसमुळे वेळच मिळत नव्हता. मिस लीना म्हणतात, आम्ही विशालजींना सांगितले होते की तुम्ही खूप दिवसांपासून आलेले नाहीत. तसे एक गोष्ट विचारू का रुद्राय. रुद्राय म्हणतो, हो विचारा, काय विचारायचे आहे. मिस लीना म्हणतात, आपण हा खटला जिंकू ना. रुद्राय काही क्षण शांत राहतो आणि मग म्हणतो, हो. त्यानंतर रुद्राय आणि ईश्वरी आपापली कॉफी संपवतात. काही वेळ गप्पा झाल्यानंतर रुद्राय म्हणतो, मिस लीना आता मी निघतो. मिस लीना म्हणतात, ठीक आहे. ते दोघे मिस लीनांना भेटून ऑफिसच्या बाहेर येतात. 6:30 वाजले होते आणि अंधार पडला होता. रुद्राय आणि ईश्वरी दोघेही बाहेरच्या दिशेने चालू लागतात. ईश्वरीची नजर रुद्रायवर होती. तिला समजत नव्हते की रुद्रायशी नेमके काय बोलावे. रुद्राय पुढे चालला होता. ईश्वरीची नजर मात्र त्याच्या हातावरच होती. त्याला त्या अवस्थेत पाहून तिला खूप वाईट वाटत होते. तिला माहिती होती की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण रुद्रायशी कसे बोलावे हेच तिला समजत नव्हते. ते दोघे गाडीपाशी येऊन पोहोचतात. रतन तिथेच उभा होता. ईश्वरी रुद्रायकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावर पराभवानंतरची निराशा तिला स्पष्ट दिसत होती. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की जणू त्याच्यातली सारी ताकदच संपली होती. ईश्वरी त्याला काहीतरी बोलणार इतक्यात रुद्राय म्हणतो, रतन, मॅडमना घरी घेऊन जा. ईश्वरी लगेच म्हणते, आणि तुम्ही. ईश्वरी आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच रुद्राय तिचे बोलणे तोडतो आणि म्हणतो, तुम्ही घरी जा, माझी काळजी करू नका. रुद्रायचे बोलणे ऐकल्यानंतर ईश्वरी काहीच बोलत नाही. ते जाऊन गाडीत बसते. रतन तिला घेऊन राठोड भवनकडे निघतो. रुद्रायही गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो.
रुद्राय तलावाजवळ येतो. तो गाडी बाजूला उभी करतो आणि बाहेर येऊन बोनटवर बसतो. ईश्वरी घरी पोहोचली होती. ती आपल्या खोलीत येते. कपडे बदलून ती खाली येते. ईश्वरीला लक्ष्मीजींशी बोलायची होती, कारण कदाचित यावेळी लक्ष्मीजीच तिला संपूर्ण सत्य सांगू शकतील. लक्ष्मीजी आपल्या खोलीत होत्या. ईश्वरी तिथे जाते. लक्ष्मीजी तिला पाहून म्हणतात, "ए बेटा बस." ईश्वरी तिथे येऊन बसते. ती शांत बसून राहते. तिला असे पाहून लक्ष्मीजी म्हणतात, "काय झाले आहे मला सांग." ईश्वरी म्हणते, "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आई. मी जमिनीची कागदपत्रे रवीला दिली." "आई, मला खरंच माहिती नव्हते." लक्ष्मीजी म्हणतात, "तुम्ही खरंच बोलत आहात का?" ईश्वरी अपराधी भावनेने म्हणते, "आई, मला खरंच काहीच माहिती नव्हते. जर मला माहिती असते तर मी असे कधीच केले नसते. मला माफ करा आई." लक्ष्मीजी म्हणतात, "तुम्ही काळजी करू नका. रुद्र काही ना काही उपाय शोधेल." "तसं रुद्र कुठे आहे?" ईश्वरी म्हणते, "ते घरी आलेले नाही." लक्ष्मीजी म्हणतात, "कदाचित कोणाशी बोलायला गेला असेल. तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल." ईश्वरी लक्ष्मीजींचा हात धरत म्हणते, "आई, तुम्ही खरंच माझ्यावर रागावलेल्या नाही ना?" लक्ष्मीजी म्हणतात, "नाही बाळा, आम्ही तुझ्यावर रागावलेलो नाही. चुका माणसांकडूनच होतात आणि तुम्हाला तर त्याबद्दल माहितीही नव्हतं." ईश्वरी म्हणते, "आई, तुम्ही मला त्या NGO बद्दल सांगाल का?" लक्ष्मीजी म्हणतात, "हो, तुला काय जाणून घ्यायचे आहे?" ईश्वरी म्हणते, "सगळं काही." लक्ष्मीजी म्हणतात, "रुद्राच्या आजोबांनी एक जागा विकत घेतली होती. रवीचे आजोबा त्यावेळी त्यांचे मित्र होते. काही पैशांची मदत त्यांनीही केली होती. काही काळानंतर त्या दोघांनी मिळून तिथे एक NGO उभारला. रुद्राच्या आजोबांच्या निधनानंतर रुद्राच्या वडिलांनी त्या जागेची जबाबदारी सांभाळली. त्यांच्यानंतर भाऊजींनी ती जबाबदारी घेतली. रुद्र थोडा समजूतदार झाल्यावर त्याने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. रवीच्या वडिलांनी कधीच काही आक्षेप घेतला नाही. पण रवी मोठा झाल्यावर त्याने त्या जागेतील आपला हिस्सा मागितला." ईश्वरी म्हणते, "म्हणजे याच कारणामुळे रवीने केस केली आहे?" लक्ष्मीजी म्हणतात, "त्याने रुद्रला ती जागा विकण्यास सांगितले होते, पण रुद्रने नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने संपूर्ण जागा मिळवण्यासाठी केस दाखल केली आणि गेली अनेक वर्षे हा खटला सुरू आहे." ईश्वरी काळजीने म्हणते, "आई, सगळं ठीक होईल ना?" लक्ष्मीजी तिला म्हणतात, "तू एवढी काळजी का करते आहेस? रुद्र सगळं सांभाळेल. जास्त विचार करू नको आणि जाऊन थोडी विश्रांती घे." ईश्वरी म्हणते, "हो, ठीक आहे." ईश्वरी आपल्या खोलीत निघून जाते. ती गेल्यानंतर लक्ष्मीजींच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसू लागते. विशालजी अजून घरी परतले नव्हते. लक्ष्मीजी स्वयंपाकघरात येतात. त्या कवितासोबत मिळून रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागतात. रात्री 9 वाजल्यानंतर विशालजी घरी येतात. ते आधी आपल्या खोलीत जातात. काही वेळाने खाली येऊन हॉलमध्ये बसतात. ते रुद्रायला अनेकदा फोन करून झाले होते. लक्ष्मीजी विशालजींशी बोलण्यासाठी त्यांच्याजवळ येतात. त्या काही विचारण्याआधीच ते म्हणतात, "वहिनी, रुद्र अजून घरी आलेला नाही का?" लक्ष्मीजी म्हणतात, "नाही. तुम्हाला माहिती नाही का तो कुठे गेला आहे?" विशालजी म्हणतात, "आज सकाळपासूनच माझे त्याच्याशी बोलणे झालेले नाही. मी अनेकदा फोन केला, पण तो फोनही उचलत नाही." लक्ष्मीजी म्हणतात, "माहिती नाही कुठे असेल." विशालजी म्हणतात, "आज काही घडले आहे का वहिनी?" लक्ष्मीजी म्हणतात, "कोर्टाने पुढची तारीख दिली आहे, कारण रवीने कोर्टात काही कागदपत्रे सादर केली आहेत." विशालजी म्हणतात, "रुद्रने मला याबद्दल काहीच सांगितले नाही आणि ती कागदपत्रे त्याच्याकडे आली कुठून?" लक्ष्मीजी म्हणतात, "ती कागदपत्रे ईश्वरीने त्याला दिली आहेत." विशालजी चकित होऊन म्हणतात, "काय?" लक्ष्मीजी म्हणतात, "हो भाऊजी, रुद्र घरी आला होता आणि त्याला ही गोष्ट समजली आहे." विशालजी म्हणतात, "आता काय वहिनी, तुम्ही सुनबाईशी याबद्दल बोललात का?" लक्ष्मीजी म्हणतात, "हो, मी बोलले होते. तिला याबद्दल काहीच माहिती नव्हती, त्यामुळे तिच्याकडून ही चूक झाली." विशालजी म्हणतात, "माहिती असो वा नसो, तिने एकदा रुद्रशी बोलायला हवे होते. ती असे वागली तर कसे चालेल?" लक्ष्मीजी म्हणतात, "जे व्हायचे होते ते झाले आहे. आता तिला काही बोलण्यात अर्थ नाही आणि तिलाही तिच्या चुकीची जाणीव आहे. ती स्वतः मान्य करते की तिच्याकडून चूक झाली आहे." विशालजी म्हणतात, "असो, आता पुढे काय होणार याचा विचार केलात का वहिनी?" लक्ष्मीजी म्हणतात, "नाही. आता रुद्र त्याच्या पद्धतीने सगळं सांभाळेल. तुम्ही जेवण करून घ्या." विशालजी म्हणतात, "ठीक आहे, चला." लक्ष्मीजी कविताला सांगून ईश्वरीला बोलावून घेतात. थोड्याच वेळात ईश्वरी खाली येते. तिच्या चेहऱ्यावरचा अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. लक्ष्मीजी तिला म्हणतात, "बेटा, तू सुद्धा जेवून घे." ईश्वरी म्हणते, "आई, मला आत्ता भूक नाही. ते आल्यावर मी जेवेन." रुद्राय रागात घरातून गेला होता. ईश्वरीने जेवणाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलावे आणि सगळं पूर्ववत व्हावे असा विचार करून लक्ष्मीजी तिला पुन्हा काही म्हणत नाहीत.
ईश्वरी, लक्ष्मीजी आणि विशालजींना जेवण वाढते. त्यांचे जेवण झाल्यानंतर ती कवितासोबत स्वयंपाकघरात जाते आणि काही वेळाने आपल्या खोलीत परतते. दुसरीकडे विशालजी आपल्या खोलीत बसले होते. ते सतत रुद्रायला फोन करत होते, पण रुद्राय उत्तर देत नव्हता. रुद्राय रोहन आणि पायल सोबत असेल असा विचार करून विशालजी रोहनला फोन करतात. रोहन फोन उचलतो. हॅलो काका, विशालजी म्हणतात. हो रोहन, कसा आहेस? रोहन म्हणतो. मी ठीक आहे, तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? विशालजी म्हणतात. हो, मीही ठीक आहे. तसं रोहन, तू सध्या कुठे आहेस? रोहन म्हणतो. मी हॉस्पिटलमध्ये आहे. का, सगळं ठीक आहे ना? विशालजी म्हणतात. रुद्राय तुला भेटायला आला आहे का? तो अजून घरी आलेला नाही आणि फोनही उचलत नाही. रोहन म्हणतो. मी पायलला विचारून सांगतो, कदाचित तो तिच्यासोबत असेल. विशालजी म्हणतात. ठीक आहे, मला कळव. इकडे विशालजी चिंतेत होते तर लक्ष्मीजी आपल्या खोलीत बसल्या होत्या. त्यांच्या हातात रुद्रायचे वडील म्हणजे इंद्रजित यांचा फोटो होता. लक्ष्मीजींच्या डोळ्यात अश्रू होते. त्या फोटो पाहत म्हणतात. जी, तुम्ही आम्हाला सोडून का निघून गेलात? आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो की रुद्र सगळं सांभाळेल, पण खरं तर जबाबदाऱ्यांमुळे माझा रुद्र खूप लवकर मोठा झाला. त्याने त्याचे बालपण नीट जगलेच नाही. जीत, प्रत्येक वेळी माझ्या मुलालाच का त्रास सहन करावा लागतो? तो मला काही सांगत नाही, पण याचा अर्थ असा नाही की मला काहीच समजत नाही. मला माहिती आहे तो थकतो, रडतोही, पण आता तो त्याच्या आईलाही काही सांगत नाही. जीत, तुम्ही आमच्यासोबत असता तर त्याने नक्कीच तुम्हाला सगळं सांगितलं असतं. लक्ष्मीजी रुद्रायसाठी खूप चिंतेत होत्या. रुद्राय खूप अस्वस्थ आहे हे त्यांना चांगलेच माहिती होते. शेवटी त्या त्याच्या आई होत्या. मूल काही बोलले नाही तरी आईला सर्व समजते. दुसरीकडे विशालजींशी बोलल्यानंतर रोहन पायलला फोन करतो. हॅलो पायल, पायल म्हणते. हो दादा, बोल. रोहन म्हणतो. रुद्र आला आहे का? पायल म्हणते. नाही तर का, काय झाले? रोहन म्हणतो. काकांचा फोन आला होता. ते म्हणत होते की तो घरी आलेला नाही आणि फोनही उचलत नाही. पायल म्हणते. काकांना सांग की भाऊ माझ्यासोबत आहे. बहुतेक मला माहिती आहे तो कुठे आहे. रोहन म्हणतो. खरंच? मग आता तू त्याला शोधायला जाणार आहेस का? पायल म्हणते. हो दादा, प्लीज मला अडवू नकोस. रोहन म्हणतो. ठीक आहे, मी काकांना सांगतो, पण जपून जा आणि रुद्र भेटताच मला मेसेज कर. पायल म्हणते. ठीक आहे. पायल फोन ठेवते. ती आपल्या खोलीत जाते, ब्लेझर घालते आणि खाली येते. ती घराला कुलूप लावते आणि ऑटोने तिथून निघून जाते. दुसरीकडे रोहन विशालजींना फोन करून पायलने सांगितलेलेच त्यांना सांगतो. विशालजींशी बोलून झाल्यानंतर रोहन पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.